नाही का मन देऊ नाही का ऐकावं ऐका तुम्ही सर्वजण इथे काय करत आहात? तो सुनो, समय में रहकर जान लो ये बीमारी ना इलाज है। समय में रहकर जान लो ये बीमारी ना इलाज है। बचाव इसका रोकथाम है, बचाव इसका रोकथाम है। HIV एड्स इसका नाम है। गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज तर्फे NSS राष्ट्रीय सेवा अंतर्गत आम्ही एक पथनाट्य सादर करत आहोत। HIV एड्स होण्याचे पहिले कारण झाला थोडा वेळ टीव्ही बघ। हो बघतो मम्मी टीव्ही। आजच्या ठळक बातम्या। सांगली जिल्ह्यामध्ये एड्सचे 10 रुग्ण आढळून आले। मम्मी टीव्ही का बंद केला आणि HIV हा काय असतो? काय नसतं रे ते। नाही मम्मी मला सांग। काय नसतं, जा तू तुझं काम कर। बाबा HIV हा काय असतो? काय नसतं रे ते। नाही मला तुम्ही सांगा बाबा। तुला सांगितलं की ते काय नसतं? नाही तुम्ही सांगा मला। तुला सांगितलं कळत नाही काय नसतं? जाऊ द्या, मला HIV बद्दल कोणीच काही सांगत नाही। बघितलं का मित्रांनो, आज आपल्या भारत देशामध्ये अशी काही आईवडील आहेत जे आपल्या मुलाला HIV बद्दल योग्य ती माहिती देत नाही, योग्य ते सांगत नाही। चला तर पाहूया याचे दुष्परिणाम। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से मृत्यू डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं कहाँ मंजिल। काय बाबा काय चाललंय? काय नाही रे, निवांत। काल रात्री खूप मजा आली, पण तू गालाला का हात लावलाय? अरे काल मला पप्पानी बाहेर जाऊ दिलं नाही आणि मारलं पण मला। काय मारलं तुला? अरे हॉस्पिटल घेऊन चला, हॉस्पिटल। काय झालंय? डॉक्टर आज चक्कर येऊन पडलाय। चेकअप करतो, बघू काय झालंय तर। आम्ही त्यांच्या काय ब्लड टेस्ट करायला सांगतो तेवढं करून या। अरे पण असं कसं काय डॉक्टर? त्याचं काय असतं काका, मुले आजकाल तारुण्यात होणाऱ्या आपल्या बदलांमुळे त्यांच्या काही चुकांमुळे तर हे आज घडलंही नसतं आणि झालंही नसतं। तर बघितलं का मंडळी, निरोध न वापरता असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने आपण एड्ससारख्या रोगाला बळी पडू शकतो। तर अशा रोगापासून बचाव करण्यासाठी आपण निरोधचा वापर करावा। चार दिन बाकी है बेकार दिन, जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन। हरे कृष्ण हरे राम। लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे गोरी आएगी तेरे सजना। थँक्यू। चल ना, पण इकडं काय होतंय? काय होतंय? घात सुटले, लाल पण झाले, काय होतंय? बघितलं तर मित्रांनो, एकमेकांच्या संस्कृती जायला शिळा वापरल्याने एड्स होऊ शकतो। तर एड्स रोखण्यासाठी, त्यापासून बचाव करण्यासाठी संक्रमित सुयांचा वापर टाळा। चला तर आता आपण पाहूया एड्स होण्याचे तिसरे कारण। आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, यार की शादी है, मेरे दिल यार की शादी है, आज मेरे यार की शादी है।
नंतर. अहो ऐकलत का? एक गुड न्यूज आहे. आय एम प्रेग्नेंट. काय? बरं ठीक आहे, आता आपण डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून यायची सगळं करा. तुम्हाला काय त्रास होतो? डॉक्टर आय एम प्रेग्नेंट. त्याचं काय असतं, HIV संक्रमित स्त्रीकडून तिच्या होणाऱ्या बाळाला HIV होण्याचे चान्सेस हे फार कमी असतात. 20% बाळांना ते होऊ शकतं, पण जर तुम्ही योग्य ती ट्रीटमेंट घेतला तर तुमच्या बाळाला काही त्रास होणार नाही. त्याच्यामुळे सरकारी दवाखान्यात जाऊन तुम्ही ART ट्रीटमेंट घ्या. मग मी बाळाला दूध पाजू शकते का? हो, तुम्ही तुमच्या बाळाला 3 महिन्यांपर्यंत दूध पाजू शकता, कारण की 3 महिन्याच्या नंतर बाळाला दात येण्यास सुरुवात होते आणि दात आल्यामुळे बाईट होऊन तिथे रक्तामधून येणारे ट्रान्सफर होऊ शकतात. त्याच्यामुळे 3 महिन्यांपर्यंत बाळाला दूध तर मित्रांनो, त्यांनी त्यांच्या लग्नाच्या अगोदर कोणत्याही प्रकारची मेडिकल टेस्ट अथवा ब्लड टेस्ट न करता त्या दोघांनीही लग्न केले आणि आता ते HIV पॉझिटिव्ह आहेत. म्हणूनच लग्नाच्या अगोदर ब्लड टेस्ट अथवा मेडिकल टेस्ट करून घेणे खूप गरजेचे आहे आणि याचे गांभीर्य आपल्या समाजामध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर आता आपण पाहूया एड्स झालेल्या व्यक्तीला समाजात कशी वागणूक दिली जाते ते. अरे काय काय भावानो, काय चाललंय? असं का वागताय सगळे? हे असे का वागताय सगळे? मला याच्यावेळी लागण झाली याचा अर्थ मला समाजात राहण्याचा जगण्याचा अधिकार नाही का? काय झाले तुला? असं काय नाही, तू पण दूर हो. असं का फिरत आहे? तू पण दूर हो, तुला पण याच्यावेळी लागण म्हणजे बघ. बघितलं का मंडळी, आपल्या समाजात एड्स झालेल्या रुग्णाला कशी वागणूक दिली जाते ते. चला तर आपण पाहूया एड्स कशामुळे होत नाही ते. एकमेकांना स्पर्श केल्याने होत नाही. एकमेकांचे कपडे बदलल्यानेही एड्स होत नाही. खोकल्याने किंवा शिंकल्याने एड्स होत नाही. मच्छर चावल्यानेही एड्स होत नाही. एकमेकांना मिठी मारल्यानेही एड्स होत नाही किंवा अश्रूने आणि घामाने एड्स होत नाही. पाहिलं याच्यावेळी कसा होत नाही ते. चला तर मग सगळ्यांनी मिळून एक संकल्प करूया. एड्स रोगियों से प्यार करे, एक समृद्ध राष्ट्र निर्माण करे. एड्स रोगियों से प्यार करे, एक समृद्ध राष्ट्र निर्माण करे. धन्यवाद. बॉक्स त्याला चावून द्यायचं आणि चोपून झालं की मग त्यानंतर मग हे गोळा पहिला
आहे